गुरुचरित्र पारायणाचे 30 नियम. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यात गंगास्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे, तसेच दानधर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो, तर काही जण 3 दिवसांचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि 3 दिवसांचे पारायण केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे आवश्यक आहे. नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया या व्हिडिओतून. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य. पारायणापूर्वी फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पानं, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आंब्याचे तोरण, प्रमुख दरवाजात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप